नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक परिसरामध्ये उभ्या दुचाकीनं पेट घेतलाय। सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाचा पारा वाढलाय। अशा प्रकारे आगीच्या घटना घडतायत। तर बसस्टँड परिसरामध्ये आईला सोडायला आलेल्या तरुणाच्या बाईकला आग लागली आहे। पाण्याचा मारा करत आग विझवली, पण दुचाकीनं मोठ्या प्रमाणात पेट घेतला असल्यानं नुकसान झालंय। तिकडे यवतमाळमधल्या शनी मंदिर चौकामध्ये धावत्या क्रुझरने अचानक पेट घेतलाय। वाहनानं पेट घेताच नागरिकांनी पाण्याचा मारा मात्र केलेला आहे। आग आटोक्यात आणली आहे। वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही। उन्हाचा पारा वाढत असल्यानं वाहनं पेट घेत असल्याच्या घटना घडतात। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये वैशाली जामदार यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर आता जामदार या संभाजीनगरच्या महामंडळाच्या विभागीय सचिव आहे, त्यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे। जामदारांना नोटीस बजावताच अनेकांचे धाबे दणाणले। नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांआधारे शालार्थ आयडी तयार करणं यासह फेरफार करून शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्र देणं हे सर्व काही सुरू आहे।